पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते। दरम्यान आता सुनील तटकरेंनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली। मुलीच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली असल्याचं या दरम्यान सुळेंनी सांगितलं। मात्र या गाठी भेटींमुळे पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवरती शिक्कामोर्तब झालं असल्याचं बोललं जातंय। पक्षाचा मी सच्चा कार्यकर्ता आहे, ताईंचा फॉलोअर आहे, माझ्या साहेबांचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाची मी एकनिष्ठ आहे। त्याच्यामुळे मी भेट घ्यायला ताईंसोबत गेलेलो। त्याच्यामुळे ताईंच्या रेवती ताईंचा आमच्या जे रिसेप्शन ठेवलेलं आहे 10 ऑगस्टला त्याचं निमंत्रण देणं एवढाच अजेंडा सुप्रिया ताईंचा होता। शरद पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना। जास्त दिवस तो एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात। त्यांना कुस बदलण्याची सवय आहे, हा देश जाणतो। म्हणून उद्या मारू शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही। पवार साहेबांच्या आणि मोदीजींच्या सगळं भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये आपल्या कोणालाही माहित नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल तर ते आपण सांगू शकत, मी सांगू शकत नाही। पण त्याच्या वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं आहे।